कीर्तनामध्ये विनोद ऐकायला येऊ नका कीर्तनातून. माऊल्यांनो, मोठ्या गर्दीनं आलात तुम्ही, पुरुषांपेक्षा जास्त संख्या आहे तुमची. तुमच्या गावची माणसं बोलते कारगिलच्या युद्धाला गेले असावे, येतील उद्या, पण महिलांची संख्या खरंच वाखाणण्याजोगी. तुमच्या चरणावर माझी हात जोडून विनंती आहे, ही हा हा करण्याकरता कीर्तनात येत जाऊ नका. तेवढंच करण्याकरता, रंजन करण्याकरता इथं गर्दी करायची असेल तर तुम्ही घरी सुद्धा बरे आहे. हातातलं टीव्हीतलं रिमोट आणि आमचं कीर्तन यात तुम्ही तफावत ठेवली नाही. वैभवलक्ष्मीच्या पोथ्या वाचल्यानं स्त्रियांना ज्ञानेश्वरीच्या ओव्या नसतात कळत, त्यात करता वैभवलक्ष्मीची पोथी कपाटात ठेवून द्यावी लागते, ज्ञानेश्वरी वाचावी लागते, गाथा वाचावा लागतो, आपल्या पोरीची काळजी करावी लागते. ज्या आईला मंडपात बसलेल्या आईला आपल्या पोरीची काळजी आहे, शपथ आहे तिला, ती ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय, 5 ज्ञानेश्वरीचे पारायण केल्याशिवाय लेख सासरी पाठवणारच नाही. हे कौतुक आहे तुमचं. टीव्हीत हातात रिमोट घेऊन काय बसताय? लेकी तुमची उद्याची पोरगी कोणाची सून आहे, कोणाची पत्नी आहे, कोणाची आई आहे, उद्याची ग्रामपंचायतीची सदस्य आहे, जिल्हा परिषदेची सदस्य आहे, पंचायत समितीची सदस्य आहे. एक कुळ सांभाळायचंय तिला, ननद आहे ती कोणाची, कुटुंब उभारायचंय तिला, सडा सारवण घातलं, इज्जतदाराचं वतनदाराचं घर भेटणार आहे तुमच्या पोरीला. तुम्ही शिकवून पाठवलं पाहिजे. तिच्या पोटी येणारी संतती ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या वारीला जाणारी असावी, याची काळजी तुम्हाला नाही वाटत? 22-22 वर्षाच्या पोरी स्टेजवर नाचवण्यामध्ये कौतुक वाटतं तुम्हाला, खुशाल जाता तुम्ही पोरीच्या गॅदरिंगला, तुम्हाला नाही कळत? तुमचं ज्ञान नाही आठवत त्यावेळेला, तुम्ही हरवतात. एका पाताळावरती तुमच्या बापाने तुम्हाला बोरगाव गल्लेमध्ये नादवायला पाठवलं. काय होतं तुमच्याकडे? काय होतं? माझ्या आई ज्या वेळेला माझ्या घरी नादायला आली त्यावेळेला कष्टानं तुम्ही, मेहनतीनं तुमच्या इज्जतदार मालकाच्या आधारावर प्रपंच उभा केला. तो असा की म्हातारपणात लेकर तुम्हाला आईन बापाला बाप म्हणणार नाही. ते पोरं घडवण्याकरता गडगंज पैसा आहे लोकांकडे. जा औरंगाबाद शहरामध्ये कोट्यावधी रुपयाच्या, अब्जवधी रुपयाच्या प्रॉपर्टी आहे लोकांच्या, पण मेल्यानंतर माणसाला जाळायला पोरगा अमेरिकेतून औरंगाबाद मध्ये यायला तयार नाहीये. व्हिडिओ कॉल वरती पोरं दर्शन घेताय. पैसा म्हणजे सर्वश्रेष्ठ नसतं जीवनाचं. पैशावाले लोक गल्ली गल्लीत पडले. पोराचं लेकीचं सुख उपभोगा जरा. वारकरी संप्रदायाचं लेकरू घडून पा. हे पोरं कीर्तनकार होतील का माहिती नाही, वारकरी होतील का माहिती नाही, टाळकरी होतील का माहिती नाही, गायक होतील का माहिती नाही, वादक होतील का माहिती नाही, पण हे माणसं झाल्याशिवाय राहणार नाही. हे वारकऱ्याचं पोरगं आहे. घडवा जसं एखादं, करा 5-25 उभे द्या. आमच्या सिद्धेश्वर महाराज भगतांना जरा साथ राहू द्या, आमच्या जवळ उभे, त्यांना नाचू द्या तुमच्या पोरांना. अरे टाळ नाही वाजला, सहन करू आम्ही, दानत आहे आमच्यात ती सहन करायची. पण तुम्ही ज्या वेळेला लेकराच्या गळ्यात टाळ पाहाल, तुमचं अंतःकरण तुम्हाला आनंद देईल. पैसा समाधान देत नाही. टाळ वाजवणार, पखवाज वाजवणार पोरग जे समाधान देतं ना, लाख रुपयाची श्रीमंती असू द्या, गड्ड्या असू द्या, तुमचं सरळ 2000च्या नोटीचं असू द्या, समाधान नाही तुम्हाला. हे टाळ जे समाधान देतं ते कुठंच मिळत नाही जगात. ज्ञानोबाऱ्यांच्या पंथाला लावा पोरग तुम्ही मरायच्या अगोदर. हा देहच त्याच्याकरता मिळाला आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या भूमीत 50 वय वाचायचे. राधापल्ली सर्व श्रीकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन या देशाचे सर्वोच्च नेते होते. 50 वय वाचल्याशिवाय संसदेत चढले नाही महाराज. किस गली में गलबलावा आपला. वाचा. आपण खातो सुद्धा ज्ञानोबाऱ्यांचं, हे लक्षात ठेवा. हे जे तुम्ही अन्न खाताय, मी खातोय ना, हे माऊलींचं ताट आहे. ते ताट मुक्ताबाईंनी दिलंय. एकदा ज्ञानोबार आहे, माझ्याकडे कायद्यानं 5 मिनिट आहे आणि 5 मिनिटांमध्ये 5-7 मिनिटांमध्ये सेवेला आपण विराम देऊया. ज्ञानोबारे वैकुंठात गेले आणि तिथं देवाच्या दरबारात देवाने बोलावलं ज्ञानोबाऱ्यांना. तिथं अर्जुन महाराज जेवायला बसले होते. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणी, त्याची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. तेवढ्यात ज्ञानोबारे गेले आणि ज्ञानोबाऱ्यांना मध्ये या असं म्हणायला लागले भगवंत. अर्जुन महाराज जेवायला बसलेले, मुक्ताबाई सोबत होत्या. या मध्ये म्हणताय. ज्ञानोबारा जात नाही. आपल्याकडे प्रथा आहे, जो जेवायला बसलेला आहे त्यानं समोरच्याला म्हणावं या जेवायला. पण ज्ञानोबारे म्हटले जेवायला या असं अर्जुन म्हणतोय, पण ज्याच्या घरची पंगत आहे त्यानं म्हटलं पाहिजे ना, देवानं म्हणावं ना. वाढणारी लक्ष्मी आमच्याकडे पाहत नाही आणि आम्ही काय जेवायला जावं. ज्ञानोबारे परतणार तेवढ्याच लक्ष्मी मातेने आवाज दिला, माऊली एकच पदार्थ वाढायचा राहिला होता, रागावला तुम्ही, चालला, थांबा. मी तुम्हाला बाहेर एवढ्या करता उभं केलं की मला तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यायचंय. स्वतः लक्ष्मी माता आल्या, पांडुरंग परमात्मा, भगवान विष्णू आले. ज्ञानोबाऱ्यांच्या चरणाचं तीर्थ घेतलं महाराज नवरा बायकोनी. आत घेतलं ज्ञानोबाऱ्यांना, ताटावर बसवलं. जसंच्या तसंच ताट, बसायला चंदनाचा पाट, ताटाला पाट, त्यावर चांदीचं ताट किंवा चांदीचा पाट, त्याच्यावर सोन्याचं ताट, अशी व्यवस्था.
तसंच ताट ज्ञानोबाऱ्यांना वाढलं. सगळे पदार्थ वाढले. पदार्थ होते ब्रह्मरसाचे. फिरवा पाणी घ्या आता. अगोदरच अर्जुनाचं लेट झालं होतं ज्ञानोबाऱ्यांमुळे. पण ज्ञानोबाऱ्यांनी मुक्ताबाईकडे पाहिलं. मुक्ताबाईंनी जी मान हलवली ती नकारार्थी होती. बोरगावकर, नाही रे ज्ञानदेवा, आणा दादा माझ्याकडे. जसंच्या तसं ते ताट ज्ञानोबाऱ्यांनी मुक्ताबाईकडे दिलं. ते ताट मुक्ताबाईंनी आपल्या प्रेमाच्या पदराखाली झाकलं आणि जसंच्या तसं झाकून मृत्यूलोकात आणलं. ज्या वेळेला ज्ञानोबाऱ्यांनी ताटी बंद केली आणि ऐकायलाच तयार नाही माझे ज्ञानोबारे. ताटी लावून आत बसले ज्ञानदेव, निवृत्ती सोपान थकले करो नीव पाव. उघडा ताटी ज्ञानेश्वराता जगदोद्धाराला. नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. उघडा ज्ञानोबारा या ताटी. झाकलेलं ब्रह्मरसाचं ताट, त्या ताटावरचा पदर बाजूला केला आणि त्या ताटातले गोड पदार्थ मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगातून ज्ञानोबारांना दिले. ज्या वेळेला दरवाजा उघडला ना, तो झोपडीचा नव्हता हो बोरगावकर, तो ज्ञानेश्वरीचा होता, अमृता अनुभवाचा होता, चांगदेव 65चा होता आणि तुमच्या माझ्या अंतकरणातल्या हरिपाठाचा होता. म्हणून आपण जे खातोय ना ते ज्ञानोबारायचं अन्न आहे. त्या अन्नावर मस्ती नसते करायची. त्या अन्नावरती केवळ कृतज्ञता व्यक्त करायची असते. जेथेची कृपाला जे वरू, तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी मी का भस्मासुरू अर्जुन म्हणे. अरे जिथं कृपा होते तिथं नसतं कृतज्ञ बनायचं. ज्या नाम साधनेनं आपल्याला ही वाणी दिली, आता त्याच वाणीच्या आधारावर हा देह सुद्धा तिकडे लावायचा. देह देवाचे कारणी विठोबार कुमारी. सगळ्यांनी सावकाश भजन करा. सरळ बसा सगळ्यांनी. हाताने टाळी, मुखाने नामघोष. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी. बोला बोला विठोबार कुमारी, विठो. मला तर नाचावच वाटते भरत भाऊ आज. खरंच काय तुमच्या हातात देवानं गोडवा दिला, खरी कृपा आहे. एवढं सगळं हे काय पैशाने मिळत नाही महाराज. एक गाय घ्यायला तयार होत नाही. तुम्ही सगळी दिग्गज माणसं इथं केवळ आणि केवळ या महात्म्यामुळे येत आहे. हे सिद्धेश्वर बाबा कस काय तुमच्या हातात सापडला देव जाणे. इकडे एक शिवलिंग सापडलं आणि हे दुसरे महात्मे सापडले. महादेव त्यातल्या त्यात. खरोखर तारीख घ्यायला साधारणतः वर्ष तरी झालं असेल. 18 फेब्रुवारी तारीख, वर्ष. आता हे उत्सव असे असतात बाबा, रात्रीचं नाही सकाळचं द्या, सकाळचं नाही दुपारचं द्या, तुम्ही द्याल ते द्या, कारण ते उत्सवच आहे. पण मी महाराज उत्सव जरी असले तरी मी फार हातचा राखून तारखा देणार माणूस. मी एकदम दिवसाचं आणि विशेष फक्त शिवजयंती म्हणून एक दिवस कीर्तन करणाऱ्याला कीर्तनच देत नाही. ते काही सांगू नको बाबा. एक दिवस, अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही पार्ट आहे, अभिनय आहे का तो 1-2 तासाचा? त्याला 50 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी घोड्यावर काढावा लागतो, लगाम घेऊन. दाढी वाढवताना चंद्रकोर लावली म्हणजे नाही जमत. ते नुसती दाढी वाढवायची, चंद्रकोर लावायची. लोक वर्षभर सांगतो तू दाढी ठेव, यंदा तुला शिवाजी राजा बनवणार. अरे तो दारू पितो दररोज, त्याला काय राजा बनवायचं? माझ्या महाराजांचं पार्ट घ्यायला सुद्धा जन्मोजन्माची पुण्याई लागते, आहे की नाही? महाराजांचं नाव घेतलं की अंगात येतं आमच्या. हे रक्त सुद्धा तेच आहे. हे सगळं मावळे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांचे. आम्हाला शिवाजी महाराजांचा आदर का नाही? जितका वारकऱ्याला आहे तेवढा कोणाला नाही महाराज. सगळ्यात जास्त राजाचा आदर काय? राजे तर अनेक झाले, बादशाह अनेक झाले या देशात. ताजमहल बायको करता बांधणाऱ्या शहाजहान बांधणाऱ्याचे हात छाटून टाकले आणि रायगडावरती स्वतःचं घर विकून मंदिर बांधणाऱ्या मावळ्याचं नाव दिलं माझ्या रायरेश्वराच्या मंदिर. जगण्यातलं सिंहासन बाजूला सारून ताळपत्रीवर कीर्तनाला बसवत होते महाराज. इथं आमदार निवांत बसायला तयार नाही 10 मिनिट. शिवाजी महाराजांपेक्षा तर काम नसेल ना आमदाराला. आपलं बोलणं थोडं खुलं आहे. हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन आहे, सोमनार कीर्तन आहे. पण आहे का कोणाची तयारी आज बसायला? क्वचित अशी माणसं आहेत, मी पहिलेली
आमचे भैयासाहेब रवींद्र प्रल्हादराव पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन होते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, 6 वेळा विधानसभा लढवली, पण पायी पंढरीची वारी करणारा मी पाहिलेला महात्मा आहे. पायी वारी एवढं